चला कुठेच काय झालं आपलं गुणोत्तर नाही रे, वयवारी चालू आहे. काय चालू आहे? वयवारी. वयवारीमध्ये आत्ताच आमच्या नवीन इन्व्हेन्शन नुसार आम्ही आता पिटिशन फाईल करणार आहे की आत्ताच आम्हाला माहितीनुसार 4 गुणिले 4 बरोबर येते 8. हे आमच्या एका होतकरू विद्यार्थ्यांना हे प्रूव्ह करून दाखवलंय. काहीच वेळानंतर आम्ही याला पिटिशन फाईल करणार आहे आणि आम्हाला याचा अवॉर्ड मिळेल, अबेल पुरस्कार मिळणार आहे. याच्यासाठी आम्हाला जो गणितातला नोबेल म्हणून ओळखला जातोय असा अबेल पुरस्कार आम्ही वासूला द्यायचं काम करणार आहे. तोपर्यंत तात्पुरता आपण येणारच का पुढं असो. चला आपण काय करूया, वयवारीची पुढची एक्झाम्पल घ्या. गुणोत्तर बघितलं, बेरीज बघितली, आता पट्टीची एक्झाम्पल थोडीफार घेऊया. त्याच्यानंतर आपण कंबाईनची PYQ. आता बघ ह्याच्यात सगळ्यात सोपं तुम्हाला सांग, वयवारी जर का गुणोत्तर दिला असेल किंवा पट दिले असेल तर ऑप्शन वर लगेच सुटते. नो झिकझिक सांगणार आहे ते पण आधी तुम्हाला सोडवायला कळू दे, नाहीतर असं व्हायला नको की सोडवायलाच येत नाही आणि तुक्का बी लागणार आणि काय लागणार. आधी ते परफेक्ट होऊ दे, म्हणजे परफेक्ट होते. त्याच्यानंतर आपण कंबाईन मध्ये टाइम कसा रिड्यूस करायचा. गुणोत्तर दिलं, कुठेही गुणोत्तर असू दे, काय सांगतोय, गुणोत्तर कुठल्याही एक्झाम्पल मध्ये असू दे आणि ऑप्शन जर का गुणोत्तरावरती असेल तर तुम्ही इझिली उत्तर सांगू शकता. सांगतो कसं नंतर. चला लेट्स स्टार्ट. या ABCD यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6, 5, 3, 2 आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज 68 होती. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती? 68 होती. तर 4 वर्षानंतर B आणि C यांच्या वयाची बेरीज किती असेल? चार वर्षानंतर B आणि C यांच्या वयाची बेरीज किती असेल? B+C. हे गुणोत्तर कोणत्या काळातील दिले ते बघा, बेरीज कोणत्या काळातील दिली आहे ते बघा, आणि ही किती वर्षापूर्वीची आहे? फक्त वय लिहिताना व्यवस्थित लिहा, नाहीतर कन्फ्युजन मध्ये तुम्ही. आणि नवीन इन्व्हेन्शनचे अधिकृत मालक आता तुम्हीच पहिल्यांदा उत्तर द्यायचं. एवढं बघ, तू लिहिलेस व्यवस्थित, लिहिलेस का नाहीस? किती काळ दिलेत एक्झाम्पल मध्ये? 3 काळ आहेत. कोणतं आहेत? भविष्य. 3 काळातील दिलेलं आहे, बरोबर आहे. मग भूतकाळातली कंडिशन कोणती आहे? वर्तमान काळातली कुठली आहे आणि भविष्य काळातली कोणती आहे हे माहिती पाहिजे, बरोबर काय? वर्तमान काळातली कोणती दिल्या? कोणती दिल्या? ही वर्तमान काळातली आहे, बरोबर. ही भूतकाळातली आहे. आणि विचारले कोणतं? प्रश्न इकडलाय, बरोबर. आता बघा, हे भूतकाळात दिले, हे वर्तमान काळातली ABCDची वय घ्या. 6 दिसत नाही, 6, 5, 3, 2 प्रत्येकाला X जोडा, बरोबर काय? पट कुठं सांगितल्या? कुठली पट सांगितल्या? इथं दिल्या. गुणोत्तर इथे दिले. बेरजेतले X कसं मानणार? 4 जण आहेत, बरोबर. आता 3 वर्षा पाठीमागची वय काय येतील? 5x - 3, 3x - 3, 2x - 3. आणि या सगळ्यांची बेरीज तुम्हाला किती दिल्या? बेरीज करा. बेरीज कशी करणार बघा. -3 - 3 - 3 - 3 -12. 6 आणि 5 11, 11 आणि 3 14 आणि 2 16x, बरोबर. हे -12 पलीकडे गेलं काय होणार? अधिक.
किती होईल? म्हणजे 16x बरोबर काय होईल? x बरोबर किती राहणार? 80/16 बरोबर 5. x बरोबर 5 मिळालं. आता तिने विचारले काय? 4 वर्षानंतरची. कुणाची विचारले तेवढीच काढायची. कोण बीएनएससी. हे बीएनएससी विचारले. यांचं फक्त पुढची वेळ काढा. 5x अधिक 4 आणि 3x अधिक 4. फक्त मी कुठनं पुढे चाललोय? इथनं पुढे चाललोय. इथनं पुढे चाललोय. बरोबर काय? इथनं पुढे चाललोय काय? इथनं पुढे चाललोय. त्याच्यामुळे फक्त किती मिळवणार? 4. आता x ची किंमत टाकायच. x ची किंमत 5 आहे. 5 5 25 आणि 4 29. b चं वय येईल 29 आणि किती येणार? 5 3 15 आणि 4 19. a चं किती येईल? सॉरी c चं किती येईल? 19. एवढंच उत्तर किती येणार? 19 आणि 19. आधी तूच अंत तूच. त्या आधी नाही अंतच झालाय म्हणून सगळा. काल लेखा कुठं आला नाहीस? गाडी घेतलास? दवाखान्यात घेतलास? काय झालं? हा दवाखान्याच काय? दिसलास मला काढून आलेला. चला पुढं इथनं पुढं म्हणताय काय? म्हणजे काय येईल बघ. 6x अधिक 3 दोन्ही पण जाणार. 6x ऑलरेडी आपण काढलेली घेतलीच ना ती. हा हे भूतकाळातच आहे की. हे भूतकाळातलं वय झालं रे. ऑलरेडी काढले ना. पहिल्यांदा इथनं काढणं आपण पाठीमागे गेलोय. बघ तसं जरी म्हणलास बघ अधिक 3 आलं. हे दोन्ही कॅन्सल होणार. 6x राहणार. त्या पुढच्या काळातलं समज 5 वर्षानंतर 4 वर्षानंतर काढताय. त्याच्यात 6x अधिक 4 6x अधिक 5 पुढचं होणार असं. तू डायरेक्ट इथं असं केलीस. मग काय तू काय 6x अधिक तू काय गेलीस? हे 3 आणि ते 4 7 केलीस. पण 7 कुठलं बघ? हे वय आहे. थोडक्यात काय? ही भिंत ओलांडायची, ही भिंत ओलांडायची. इथनं पुढे जात असेल फक्त तर जिथं जेवढी ही भिंत ओढली तेवढंच मिळवायचं. समज तू इथनं कॅल्क्युलेट करायचं. इथनं इथं तर ह्या दोन्ही भिंतीचं म्हणजे दोन्ही मधला गॅप येणार. आता इथलाच हे आता ह्यात समज तू म्हणलास आता कुठलं काढायचं आहे? हे काढूया. म्हणजे 5x वजा 3 आहे ना. माझ्यापेक्षा त्याचा त्रास जास्त होतोय. 5x वजा 3 आहे. आता बघ पहिले किती? 3 आणि नंतरचं हे 7 सॉरी 4 म्हणजे टोटल किती होईल? अधिक 7. इथनं इथं जात असेल तर ह्याच्यामध्ये 7 मिळणार आणि हे मिळणार तर परत ते चालू बदलत नाही. फक्त काय ह्याच्यात 7 मिळून चालणार एवढंच. घ्या नाही दुसरं. चलो हे सोपं आहे की नाही? सोपं आहे काय? अवघड नाही. फक्त मी काय म्हणलो फक्त म्हणून पहिल्यांदा आटापिटा ह्याला एवढा का केलाय बघा. कुठल्याला कुठे गेले ते? ह्याला का? तर हे ट्रान्सफर करायला ज्याला कळालं की नाही संपवायचे. आता ये इसमें आप नहीं थे, आप लेट आ गए, बाद में देखना ये व्हिडिओ. हा हे महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? एकदा हे ट्रान्सफर करायला कळालं इथनं इथं. आता बघा मगाशी बघ इथनं पुढे जायचं होतं तर ह्या एक्स मध्ये मिळवलं. ह्या एक्स मधनं समज इथली वाली वाय असेल तर इथनं इथे येताना वाय अधिक 17 होणार. फक्त इथनं इथं जात असेल तर फक्त 7 ऍड होणार. चल या सध्या वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 6 पट आहे. सध्या आज 6 पट आहे. 2 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 8 पट होते. 2 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या किती होते? 8 पट होते.
तर तर 2 वर्षानंतरचे वडिलांचे वय काढा. छानसं छोटस एक्झाम्पल आहे. आधी माझ्याकडे बघा, मग तुम्हाला मी सांगतो. आता बघा, पट म्हणजे काय? गुणाकार. म्हणजे बघा, पट करायचे. आता नेहमी लक्षात ठेवा, हे मांडायचे आपल्याला कशा बाबतीत? गुणोत्तराच्या बाबतीत मांडायला शिकायचं. म्हणजे काय बघा, माझं वय माझ्या वडिलांच्या वय, आता वडिलांची माझी तुलना करायची, हे सोडावं नंतर सांग. माझे वडील माझ्या वयाच्या 5 पट आहेत. किती पट आहेत? 5 पट आहेत. म्हणजे समजा मी 1 असेल तर वडील किती असणार? 5. बरोबर आहे. मग आता या गणितात पहिल्यांदा इथं हे कुठलं दिलंय? सध्या. म्हणजे कुठल्या काळाबद्दल बोलतोय? आजबद्दल बोलालोय. बरोबर. आणि हे कशाबद्दल बोलतोय? भूतकाळाबद्दल. किती वर्षाचा गॅप आहे? 2 वर्षा पाठीमागं. आता इथलं पहिलं, मग आता कोणतं बघणार? आता दोन्हीकडे पट आली. दोन्हीकडे पट आली तर कुठली पट मानणार म्हणून सांगितलं आपण? मागच्या काळातील पट मानायची. मागचा काळ कोणता आहे दोघांच्यातला? हा. म्हणजे इथली पट इथल्या किती पट आहे? 8 पट. इथे किती पट आहे? 6 पट. म्हणजे इथं एक काय असणार? आता बघा, हे लक्षात ठेवायचं. वडील 1 असतील, सॉरी, मुलगा 1 असेल तर वडील किती असणार? 8. वडील 8 असणार, मुलगा किती असणार? 1. म्हणजे इथं वरती मी मुलगा लिहितो, म्हणजे हे गुणोत्तर कसं असणार? 1:8. म्हणजे मुलगा x असला तर वडील किती असणार? 8x. समजलं? अजून मी पहिलीच कंडिशन वापरालोय. दुसरी कंडिशन माझी ह्या काळातली आहे, पण इथली वय मला माहिती आहेत काय? नाही. मी आधी वय काढणार. किती वय येतील? x अधिक 8x अधिक मध्ये रेष मारली. आता मला सांगा, या काळातील वय काय असणार? 1:6. आता मला सांगा, वरचा कोण आहे? मुलगा आहे का वडील आहेत? खालचं कोण आहे? वडील आहेत. मुलग्याच्या पुढे किती लिहिणार? वडिलांच्या पुढे किती लिहिणार? 8. आता इथनं पुढचं मागच्या पद्धतीने समान सोडवलं. मागं कसं सोडवलंय? 6. सॉरी, मागं कसं सोडवलंय? यांना गुणाला गुणणार, वरच्याला किती? 6x अधिक 12. बरोबर. हे 1 न गुणलं आहे तसंच राहणार. म्हणजे किती? 8x अधिक 2. आता मोठं x कुठं आहे? पलीकडल्या बाजूला आहे. हे 6 पलीकडे नेलं, किती राहणार? 2x. आणि इकडे किती राहणार? हे 2 अधिक आहे, वजा झालं 10. x बरोबर किती मिळालं तुम्हाला? 5. आता प्रश्न काय विचारलाय? x जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत प्रश्न वाचायचा नाही. प्रश्न काय विचारलाय? 2 वर्षानंतरचे वडिलांचे वय काढा. वडिलांचं वय वरची लाईन आहे का खालची लाईन आहे? खालची लाईन आहे. म्हणजे ही लाईन. बरोबर. हे आजचं वय आहे. 2 वर्षानंतरचं वय काय येईल? 8x अधिक 4. मग इथं किंमत टाकायची कशाची? x ची. टाका. 8 पंचे 40 आणि 4 झालं. फक्त वेगळं काय होतं? म्हणजे काय? पट दिली तर वेगळं काय होतं? फक्त गुणोत्तर आपण मानणार कसं, एवढीच चेंज. पट दिली तर गुणोत्तर 1:8, 1:6 असं फक्त मानायचं. बघ, नवीन स्क्रीनवरती घेऊन सांगा. चला, भूतकाळ आहे, वर्तमान काळ आहे, आणि कोणता दिलाय? इथलं गुणोत्तर दिले, सॉरी, पट दिल्या 8 पट. इथे किती आहे? 6 पट. हा गॅप कितीचा आहे? 2 वर्षाचा आहे. आता मी कोणतीही कंडिशन मानायची म्हणून आपण x मानणार. 2 कंडिशन आहेत. मी मागल्या कंडिशन मध्ये x मानतो का? तर मला वजाबाकी नकोय म्हणून मी पहिल्यांदा x मानलं. आता इथं 8 पट आहे. 8 पट म्हणजे काय? मुलग्याचं वय 1 असेल तर वडिलांचं वय किती असणार? 8. म्हणजे हे काय झालं? आपण काय काढलं? गुणोत्तर. बरोबर. आता हे गुणोत्तर असेल तर मुलग्याचं वय x असेल तर वडिलांचं किती येणार? म्हणजे फक्त काय मानलं आपण? कॉमन फॅक्टर x मानला. आता त्याच्यानंतर फक्त याच कंडिशनचा वापर करून आपण आजचं वय काढून घेणार. बरोबर. आजचं वय काय येणार? मग x अधिक गॅप कितीचा आहे? 2 वर्षापाठी मागचा आहे ना? 2. म्हणजे इकडे किती येईल? 8x अधिक 2. आता हे झालं. त्याच्यानंतर परत काय दिले? 6 पट. म्हणजे गुणोत्तर किती असणार? 1:6. म्हणजे याच्या पुढे मी काय लिहिणार? 1/6. कसं आलं? हे फक्त पट दिल्या म्हणून मी पटीचं रूपांतर कशात केलं? गुणोत्तरात केलं. त्याच्यानंतर ह्या 6 न गुणणार याला, हे न गुणणार याला, 6 ने याला गुणलं किती येणार? 6x अधिक 6 दोन्ही 12. बरोबर. 8 एके 8x अधिक 2 के 2. हे पलीकडे, सॉरी, हे पलीकडे न्या आणि याला अलीकडे आणा. 2 ह्या 12 वजा होईल, राहील किती? 10. आणि हे 8 काय होईल?
6 वर जाईल, 2x राहील. म्हणजे x बरोबर तुम्हाला किती मिळालं? x बरोबर 5 मिळालं. आता त्याच्यानंतर तुम्हाला विचारले काय? 2 वर्षानंतरचं वय विचारले वडिलांचं. इथल्या कंडिशन मधलं वय विचारले. आजचं वय काढून घ्या, त्याच्यामध्ये 2 मिळवा तरी चालतंय, किंवा एक्स मधलं काढणं असला एक्स मधलं काढला. आजचं वय काढूया. आजचं वय काढलं समजा 8×5 40 आणि 2 42. आजचं वय जर का 42 असेल तर 2 वर्षानंतरचं किती असणार? 44. ओके, या. आता एक 2019 एक एक्झाम्पल आहे. हे झालं. यातला अनेक घेऊया का अगोदर? यातला अनेक घेऊया पट्टीतलं, म्हणजे तुम्हाला आणि परत घ्या. सध्या आईचे वय मुलीच्या वयाच्या 9 पट आहे. सध्या आईचं वय किती पट आहे? मुलीच्या 9 पट आहे. 3 वर्षापूर्वी 21 पट होते. किती पट होते? 21 पट होते. तर 3 वर्षानंतरचं वय आपल्याला विचारले आईचं. 3 वर्षानंतरचं आईचं वय विचारले, 21 पट होत. लहान बाळ असणार रे, असा अचंबित का व्हायला लागलाय? ज्यावेळी तुझा 1 वर्षाचा वाढदिवस असणार, समजा तुमच्या वडिलांचं वय 30-32 असेल, तर किती पट असणार? 32 पट असणार. काय होत आहे ना. सेम एक्झाम्पल आहे, सुटलं पाहिजे ची अपेक्षा आहे आपल्याकडून. सोडू. खाली बघ, सुटलं काय? मग कशावरती पाहिलीस? किती वर्षानंतर विचारले? 3च विचारलं ना? सॉरी, हा, 3 विचारले मी. 2 वर्षानंतर. समोर लिहिलेलं आहे, काय चुकले बघा.
बरोबर आहे की 27 - 3 किती येते 25. और एक आविष्कार अपने क्लास में. ह्या दोन्ही गोष्टीसाठी आपण पेटंट घेणार आहे, काही अडचण नाही. 27 - 3 बरोबर 25 48. समोर आन्सर दिलेला आहे, व्यवस्थित बघून घ्या. परत सांगतो, मागच्या काळातील दिलेला आहे पट. ती एक्स मांडली, वडिलांचं वय सॉरी आईचं वय आलं 21 एक्स, त्याच्यामध्ये 3 मिळवलं, एक्स अधिक 3 खाली आलं 21 एक्स अधिक 3. हेच गुणोत्तर किती आहे 1/9 असणार. या 9 ने याला गुणलं, ह्याने याला गुणलं, खाली लिहिलं. परत हे 9 पलीकडे नेलं, हे 3 अलीकडे आणलं. 27 - 3 बरोबर 24 असं असते बघा. 27 26 25 24 असं धरायचं. हा 24. त्याच्यानंतर हे 12 एक्स, हे 12 पलीकडे गेलं, 2 आलं, एक्स बरोबर 2 आलं. आजचं वय किती आलं काढलं किंवा डायरेक्ट मी यात 3 मिळवलं 6 झालं. आजचं वय काढा. 21 दुनी 42 42 3 45. 3 वर्षानंतरच विचारले. 45 अधिक 3 48 किंवा डायरेक्ट इथं 3 मिळवलं तरी चालतं. प्रत्येक गणित जर का एकाच कन्सेप्ट मध्ये बसवायचं असेल तर ती कन्सेप्ट डोक्यात मुरली पाहिजे. मी ह्याचं 4थ्या सेकंदाला आन्सर सांगतो. काय सांगतोय बघा, कारण ते डोक्यात नाही मुरले. सारखं 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 ते केलं गणित जमते. नच करण्यापेक्षा गणिताचं प्रॅक्टिस का लागते सांगतो. पद्धत समजायसाठी गणिताचं प्रॅक्टिस पाहिजे, की जे तुम्ही करा लागलाय ते डोक्यात मुरलं पाहिजे. लोणचं भिजत घातले, मुरलं तर तिची चव लागते. गणित तसं आहे, गणितात स्वतःला मुरवून घ्या. गणितात मुरलं की त्याचा एवढा फायदा होतोय की डोळ्यासमोर गणित आलं तर काय होतंय, की काय करायचं आहे, मी कुठं, मी दरवेळेला मी एवढं लिहित बसणार नाही. मी डायरेक्ट ही स्टेप लिहिणार एकच, काय एक्स अधिक 3 छेद 21 एक्स अधिक 3 बरोबर 1/9 झालं. राईट आन्सर. फक्त काय की तिथपर्यंत पटकन जायचं असेल तर ह्याच्या हे 2-2 3-3 तास घाललो पाहिजे. तुम्ही कितीच अभ्यास करताय सांगा, गणित घेऊन किती वेळ बसताय. मी इथे शॉर्ट शॉर्ट सांगतोय, तासाभराच्या वरती बसत नाही गणित घेऊन, बसतच नाही. 4 तास गणित घेऊन बसायची सवय पाहिजे. बसाच म्हणत नाही मी काय म्हणतो 4 तास गणितच घेऊन बसा म्हणत नाही मी, पण आपली कपॅसिटी अशी पाहिजे की एकदा मी 4 तास गणित घ्यायचं घेऊन बसलो तर उठायचं नाही. म्हणजे मला नाही एकच टॉपिक घेऊन बसायचं, डोकं झंझिना मारल्या तरी सोडायचं नाही. ज्यावेळी तुम्ही त्याला सोडणार नाही की नाही त्यावेळी आपलं काय होतंय की बस डोकं लोड झालं, गरम झालं, समजून झालं, हे होतंय. ज्यावेळी तुम्ही 4-4 तास बसताय की नाही त्यावेळी एक गोष्ट कळते, 4 तासातलं 2 तास तरी अभ्यास होईल का नाही. 2 तास जर का तुम्ही गणिताला झेलायची ताकद ठेवली डोक्याची तर नंतर नंतर तिची सवय लागते. कसं होतंय, गणित हे तुम्हाला जवळचं वाटायला पाहिजे. आपल्याला गणित लांबच वाटते, म्हणजे नको वाटते, थोडंसं समजायला कठीण आहे. तसं इतिहास नाही ना, इतिहास वाचल्यानंतर लगेच समजतो की बाबा हा बापूने असं केलं, बापूंनी तसं केलं, काँग्रेसनं असं केलं, काँग्रेसचं अधिवेशन इथं झालं, बरोबर आहे काय, डफरीनं इथं इथं हे जाऊन हे केलं, डलहौसीनं हे केलं, झालं सगळं. पण गणित तसं नाही. गणित हे स्वतःच्या ह्याच्यानुसार वळवू शकतो. फक्त काय फिरवायचं झालं, जसा वासू फिरला 5/6 इकडं काय 1/2 इकडं, झाला विषय संपला. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी म्हणजे एक कसा नॉर्म लावतात काय म्हणतात की जे पोरगं गणितात हुशार आहे ते पोरगं हुशार आहे म्हणजे मेंदू चांगला आहे. कोण म्हणते का बघा इंग्लिश चांगला आहे म्हणून चांगला आहे. पाठांतरानं गणित होत नाही, पाठांतरानं गणित होत नाही. इतिहास होतोय, भूगोल होतोय, विज्ञान होतोय, सगळं होतंय. गणित म्हणा, फिजिक्स म्हणा, बायोलॉजी पण पाठांतर नव्हतं, केमिस्ट्री म्हणा पाठांतर नव्हतं. गणित आणि फिजिक्स या 2 अशा कन्सेप्ट आहेत की ते समजल्याशिवाय राम नाहीत, पर्यायच नाही. पुढची काय म्हणजे गोष्टच नाही. एकदा ते समजलं तर ते सुंदर आहे. काय सांगतो बघा, का सुंदर आहे, एकदा समजलं तर कसं पण विचारतात, आडवं तिडवं काय पण विचारतात, लगेच सुटते. बरोबर आहे. आता तुम्ही काय केलं, बायोलॉजीला एखादं पुस्तक पाठ केलं आणि त्याच्यापेक्षा बाहेर प्रश्न पडला, इथंच नाही ना, तोंडावर डायरेक्ट इथंच नाही का, वाचलत नाही. तसं गणित नाही, इकडचं 2-4 आकडं तिकडचं 2-4 आकडं मिक्स करून आपण काय तरी करू शकतोय. समजलं तर गणित,
नाहीतर असं नाही. म्हणजे त्याच्यामुळं लक्षात ठेवा, गणित समजायला पाहिजे, त्याच्या पाठीमागे लागायचं. एखादं गणित सुटलं नाही, समजलं नाही, अर्धा अर्धा तास एकच गणित घेऊन बसा. आज अर्धा तास लागेल समजायला, उद्या त्याचं कधी 10 सेकंद झालं समजणार नाही. कशाला? त्याच्यामुळे गणित समजायला वेळ जाऊ दे मुरू दे, वेळ आपल्याकडे भरपूर आहे. अजून काय लगेच भरती पडली, अलिबाबा कंबाईनची ऍड असलं काय नाही. कंबाईनची पुढची ऍड नोव्हेंबर, लोड नाही. पोलीस भरतीची पुढची ऍड अजून नुसती धुमा लागले, अजून पेटणार, मग ती राख होणार, मग ती आम्ही लावणार, ऍड येणार, मग पुढे अजून लय वेळ जातो. हा ये वासूचं नवीन वासून नाही सांगा ना येईन म्हणलं. आता ऍड आल्यानंतर 1 वर्ष लागते पोलीस भरतीला, असं काय नसते. त्यांच्या मनातील तसं असते, घेतलं तर लगेच. आता बघा प्रॉब्लेम तुमचा काय होणार की आता समजा ऍड पडली तर काय होईल, जुलैपर्यंत सपना म्हणतात, तर पाऊस पडला तर चिखलात ती काय करत, पीकला असतोय पाऊस. सगळ्याला लक्षात ठेवा, भूगोल सगळ्यात जास्त पाऊस जुलै महिन्यात पडतोय. जुलै महिन्यात पॉसिबलच नसतं फिजिकल घेणं. नंतर मग ते म्हणतात की नाही गणपतीच्या पिरियडमध्ये, ह्याच्या पिरियडमध्ये, मग तिथून पुढे लेंदी मग एखादं ग्राउंड होतंय तयार, एखादा एसपी ग्राउंड तयार करतोय, एखादा एसपी काय म्हणतोय की राहू दे पावसाळा झाल्यानंतर आम्ही फिजिकल घेणार, हे लेंदी होत जाते. त्याच्या अगोदर घेतलं तर बरं आहे. म्हणजे कुठं जूनच्या 15 तारखेपर्यंत हिनी संपवलं तर ठीक आहे. पण एवढ्यात परत ती प्रोसेस येते, मग फॉर्म नाही तुमचं फॉर्म भरा, मग एप्रिलमध्ये आलं समजा, एप्रिलच्या सुरुवात म्हणजे मार्च एंड झाला आणि तिथनं पुढे एप्रिल पासून नवीन वर्ष चालू होते. तुमच्या सगळ्यांचं दाखलं नवीन काढ लागतात, बरोबर आहे. म्हणजे समजा तुम्हाला इतरांचं दाखला असतात ना, ते काढ लागतात. मग ते काढ लागले की परत मग प्रॉब्लेम येतो, मग ते परत होतोय पुढं, मग परत फॉर्म भरायला वाढवा, हे करा ते त्या पुढं प्रोसेस ढकले जाते. आणि गव्हर्नमेंटचे काय असते, जेवढं पुढे जाईल तेवढं त्याचं चांगलं असतं. पैसे जायत नाही ना, पेमेंट जायत नाही ना. समजा 10,000 पोलिसांची भरती केली, गुणिले नॉमिनल धरा 30,000, किती रुपये जातात बघा एका महिन्याला, किती रुपये जातात. मग समजा त्यांचं 2-3 महिने पुढे गेलं, अरे काय एखादा आमदार वरती तेवढ्यात. चला घ्या, कंबाईनला विचारलेला प्रश्न आहे, घ्या सांग. कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5. कविता आणि काजल, कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. किती आहे? 3:5. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1116 होईल. तर 1116 होईल. हा, तर त्यांची आजची वय काढा. ऑप्शन पण समोर दिलेत मी, बरोबर आहे. आता एक लिहून झाला प्रश्न इकडे पुढवा सांग. चल बघा कसं असते, ऑप्शनचा विचार करत असताना नेहमी लक्षात ठेवा, ज्यांचं गुणोत्तर ज्या काळातला आहे, काय महत्वाचं आहे, कोणत्या काळाबद्दल बोलायलाय आणि उत्तर कोणत्या काळातील आहे. हे उत्तर तिने दिलं. विचारले प्रश्न कुठला, आजची वय विचारले, की आजची वय आहे, बरोबर. आजचं गुणोत्तर किती आहे? 3 कोण आहे? ही कोण आहे? काजल आहे, बरोबर आहे. 5 ही काजल आहे, 3 ही काय. तर नेहमी लक्षात ठेवा, ह्यांच्या जे त्यांचं हे गुणोत्तर असते, या संख्येनी दिलेल्या वयाला नेहमी निशेष भाग जातो, कारण त्याच गुणोत्तर काढलेलं असतं. म्हणजे काय बघा, 3 न यातल्या कुणाला भाग जातोय? 1 ला गेला, 4 ला गेला, झालं. त्याच्यानंतर हे 5 आहे, 5 न कुणाला भाग जातोय? याला भाग, बरोबर. आता नेहमी एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळी भाग जात असतोय, आता गेला, हे ऑप्शन तर फिक्स येणार नाही, कटच झालं, बरोबर. आता त्याच्यानंतर 2 ऑप्शन राहिलेत. आता त्याच्यात पण विचार करायचा आहे कुठलं येईल. गणित सोडवायचंच नाही नसते, म्हणजे मुळात कंबाईंड असेल तर सोडवायची नसतं. जिथं ऑप्शन येतोय ना पिक करता, आता ह्या दोघांच्या मध्ये नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळी ह्या मूळ किमती आहेत, हे गुणोत्तर आहे, याच किमतींचं गुणोत्तर आहे, यांचं जर का गुणोत्तर काढलं तर प्रत्येक संख्येनं
समजा 3 ने कुणाला भागलं 15ला, जी संख्या उत्तर येईल तेच उत्तर आलं पाहिजे 5 ने 25 भागल्यानंतर. उत्तर बदललं काय सांगतो तर ते गुणोत्तर नाही म्हणायचं. म्हणजे काय बघा 3 न 5ला भागलं, सॉरी 15ला भागलं, किती उत्तर येईल 5, आणि 5 न 5ला 25ला 5, म्हणजे दोघांच्याकडे पण समान उत्तर आलं काय 5. आता खालचं बघा 3 न 12ला भागलं किती येईल 4, आणि 5 न 10ला किती येईल 2. याचा अर्थ येत नाही. यालाच म्हणतोय काय आपण गुणोत्तरामध्ये काय म्हणलो त्याला सामायिक गुणक. हा जो सामायिक गुणक असतोय तो नेहमी समानच पाहिजे. हा समान असेल तर होतोय. याचा अर्थ ऑप्शन वरच आपण सांगू शकतो की त्याला उत्तर 15 25. तरी पण आपण उत्तर काढायचं आहे. हे फक्त सांगितले कशासाठी माहिती असावं म्हणून, कारण की हे तुम्हाला पण लागते. घ्या आता सोडवा, व्यवस्थित सोडवा. अजून एक असंच आहे, तुम्ही ऑप्शन वरून सोडवायचं आहे, पण आधी नंतर सांगतो, आधी ही सोडवा. 2020 चा प्रश्न आहे. चला बघा, आजचं दिलंय हे किती वर्षानंतरचं आहे 7 वर्षानंतरचं. आजचं काय 3 5 x x. पुढचं आधी किती करा पाहिजे 7, आधी किती करा पाहिजे 7, गुणोत्तर किती येईल आलं का डायरेक्ट तिथं. हे कसं आहे तुम्ही ज्यावेळी तयार होणार ना आपण तेव्हा डायरेक्ट लिहिलं, पण हे डायरेक्ट इथं उडी मारायला शिकवणं मला जमत नाही. मी काय म्हणतोय आधी हे तयार करायला शिकलं पाहिजे, हे तुमचं काम आहे. पटकन कसं करायचं लक्षात आलं. आता गुणा स्वांतरिक अधिक 16 7 अधिक 11 पंचे, सॉरी बरोबर 55x अधिक 11 7 77. हे पलीकडे न्या ते अलीकडे आणा. 112 वजा 77 बरोबर 55x वजा 48x. यांची वजाबाकी किती होईल 7x, आणि यांची वजाबाकी किती होणार 35. x बरोबर किती येईल 5. x बरोबर 5 मिळाला तर विचारलंय काय आजची वय 5 त्रिक 15 25. आणि मगाशी जे सामायिक म्हणत होतो आपण म्हणजे कोणतं आपण पुसलं, हा जे सामायिक एक यायला पाहिजे म्हणत होतो. कारण काय एक यायला पाहिजे, एकच संख्या काय तेच गुणत असतो मी दोघांना पण. त्याच्यामध्ये 5 समान यायला पाहिजे. एकीकडे 3 एकीकडे 2 असून चालणार नाही, समान यायला पाहिजे. अजून एक घ्या मग आपण थांबूया. 3 प्रिलिमचा प्रश्न आहे कंबाईन 2020 चा. या 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 दिलेली आहे. किती आजच्या वयाची बेरीज 72 आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 6 7 होते. तर आजची वय किती. ऑप्शन नंबर 1 20 30 22 22 24 26 26 नाही, हा 22 24 26 19 25 28. आणि लास्ट ऑप्शन आहे 17 25 30. बघा काय सांगितले, आजची बेरीज दिल्या, 7 वर्षापूर्वीचं काय दिले गुणोत्तर दिले, बरोबर आहे. आता सोडवायचं कसं पहिल्यांदा बघा, तुम्हाला काय माहिती आहे गुणोत्तर ह्या पण संख्या आहेत, पण उत्तर कुठल्या काळातलं आहे आजचं दिले, आणि गुणोत्तर कुठला आहे म्हणजे ह्यातनं प्रत्येकात तुम्हाला 7 7 वजा करायला पाहिजे. त्यावेळी आपण जो मगाशी नियम सांगितला भाग गेला पाहिजे ते बरोबर आहे ना, काय सांगतो म्हणजे दोन्ही कशात पाहिजेत एकाच काळात पाहिजेत. आता बघा सगळ्याचे सगळं वजाबाकी 7 करत बसायचं नाही, पहिला ऑप्शन घ्यायचा म्हणजे 1 नंबर घ्यायचा. आता बघा 1 नंबरला कितीने भाग गेला पाहिजे 4 ने गेला पाहिजे, 7 वजा करून ना. बघा 20 मधनं 7 वजा केलं 13, भाग जातोय काय ऑप्शन नंबर 1 कट. परत त्याचा विचारच करायचा नाही. झालं 22 मधनं 7 वजा करा 4 भाग जातोय काय ऑप्शन नंबर 2 कट.
19 19 वजा 7 किती येईल 12 भाग जातो इथं पुढं झालं ऑप्शन नंबर 3 लक्षात आलं काय 17 7 वजा केले 10 10 भाग जातो काय नाही गेलाच पाहिजे भाग त्याशिवाय गणितच तयार होत नाही लक्षात आलं काय त्याच्यामुळे उत्तर किती येणार लय डोक्याला टॅप घ्यायचं नाही म्हणून सांगतोय जिथं जिथं गुणोत्तर येईल ज्या ज्या प्रश्नांच्या मध्ये गुणोत्तर येईल आणि त्या गुणोत्तरातला जो संलग्न असा उत्तर येणार असेल तर नेहमी ऑप्शन वरनच जायचं ओके समजा अजून अजून भरपूर गणित आहेत म्हणजे त्यातली पीवायक्यूचे आहेत इथली आहेत आणि पोलीस भरतीचे पण आहेत आपण ती घ्यायचे लेकिन कब अगले एपिसोड में तब तक के लिए